शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याविरोधात मनसे आक्रमक। मनसैनिकांकडून शासन निर्णयाची होळी, तर आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही। दादरमध्ये मनसेची बॅनरबाजी। वकील गुणरत्न सदावर्तेंची मनसेविरुद्ध तक्रार। राज ठाकरे द्वेष पसरवतायत, त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा सदावर्तेंची मागणी, तर सदावर्ते विदूषक। मनसेच्या यशवंत किल्लेदारांचा पलटवार। बीडमध्ये अमानुषतेचा आणखी एक धक्कादायक प्रकार। अंबाजोगाईच्या सनगावामध्ये लाऊडस्पीकरला विरोध केल्याच्या रागातनं वकील तरुणीला बेदम मारहाण। सरपंचासह 10 आरोपी फरार, तर आरोपींवर कठोर कारवाई करणार अजित पवारांकडून दखल। यवतमाळमधील भीषण पाणीटंचाईमुळे 12 वर्षांच्या मुलीचा मृत्यू। कपडे धुण्यासाठी नदीवर गेलेल्या वेदिका चव्हाणनं गमावला जीव। उन्हाचा कहर आणि वाढत्या बाष्पीभवनामुळे राज्यावर तीव्र पाणीटंचाईचं संकट। सोलापुरातील उजनी धरणामध्ये शून्य साठा, अनेक ठिकाणी पाण्याअभावी गंभीर परिस्थिती। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणाचं खापर इंदिरा IVF सेंटरवर। प्रकृतीमध्ये सुधारणा होत नसताना 4-5 दिवस दाखल का करून घेतलं? ससून रुग्णालयाच्या चौकशी समितीच्या अहवालातनं ठपका। बुलढाणा जिल्ह्यातील केस गळतीचं संकट संपेना। शेगाव, खामगाव आणि नांदुरा तालुक्यानंतर केस गळतीचं आता मेहकर तालुक्यातही शिरकाव। बुलढाणा जिल्ह्यातील केस गळतीचं नेमकं कारण अद्यापही अस्पष्ट। निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले पोलिसांच्या ताब्यात। कासलेला 3 दिवसांची पोलीस कोठडी। कासले पोलीस दलातूनही बडतर्फ। प्रेम, फसवणूक आणि ब्लॅकमेलिंगमुळे इन्कम टॅक्स अधिकाऱ्यानं घेतला गळफास। साखरपुड्यातच नवरीनं प्रियकराला मिठी मारल्यानं प्रेम प्रकरण उघड। लग्न कर नाहीतर हुंडा प्रकरणामध्ये अडकवेन, नवरीकडनं इन्कम टॅक्स अधिकाऱ्याला धमकी।